राम राम मंडळी. तर आपल्याला सर्वात पहिले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या वेबसाईटवर यायचं आहे. त्यानंतर लाभार्थीचे आधार क्रमांक इथे जिथे दिसते तिथे लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. मी लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकत आहे. लाभार्थ्याचा आधार नंबर टाकल्यानंतर लाभार्थी आधार कार्ड क्रमांक चुकू द्यायचा नाही आहे, कारण की OTP येणार आहे. त्यानंतर खाली दिलेला आहे कॅप्चा. तर कॅप्चा तिथे जसा दिसतोय तसा इकडे टाकायचा आहे. नंतर मी सहमत आहे या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना OTP टाका. OTP मोबाईलवर आलेला असेल, OTP टाकून घ्यायचा आहे मित्रांनो. OTP हा 6 अंकी येणार आहे. त्यामुळे मोबाईलवर अचूक OTP टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर OTPला थोडासा वेळ लागू शकतो. OTP आल्यानंतर इथे सबमिट करा या बटनावर क्लिक करायचं आहे. OTPला थोडाफार वेळ लागू शकतो, कारण की सर्व्हरचा प्रॉब्लेम असू शकतो. OTP आलेला आहे मित्रांनो, आणि अशा प्रकारे OTP टाकून घ्यायचा आणि सबमिट बटन या क्लिक करायचं आहे. त्यानंतर विचारलेलं आहे वडील किंवा पतीचे आधार क्रमांक. आधार क्रमांक वडील आणि किंवा पतीचा टाकून घ्यायचा आहे. त्यालाही OTP येणार आहे, त्यामुळे ते अचूक टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर जसं तुम्ही पहिल्या याच्यात केलं होतं कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि मी सहमत आहे या बटनावर क्लिक करायचं आहे. नंतर OTP पाठवा. OTP येणार आहे. जसं पहिल्या स्टेपमध्ये गेलेलं आहे OTP टाकलेला आहे, तसं याही स्टेपमध्ये OTP टाकून घ्यायचा आहे. 6 अंकीचा OTP येणार आहे. वेगवेगळ्या मोबाईलवर वेगवेगळे OTP येऊ शकतात, कारण की वेगवेगळे आधार लिंक असू शकतात. त्यामुळे नवरा आणि बायकोचा आधार कार्ड व मोबाईल नंबर लिंक आहे का नाही ते पाहून घ्यावे. त्यानंतर जात निवडायची आहे. इथं मी इतिहास मागासवर्गीय निवडलेला आहे आणि हे दोन्ही पर्याय होय करायचे आहे. दोन्ही पर्याय होय करायचे आहे. परत त्याला क्लिक करून तुमची eKYC सबमिट करायची आहे. एकदम सोप्या पद्धतीने eKYC करायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला हिरवा मेसेज येईल, तुमची eKYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे.